माझे 2-3 फोन झाल्याच्या नंतर ते म्हणले सर हम बहुत ट्राय कर रहे हैं, जैसे ही वेदर ठीक होता है हम बिल्कुल फ्लाय करेंगे, आप चिंता मत कीजिए. मी शेवटी माझ्या मनातलं वाक्य म्हणलं सर आर्मी रिस्क घेणार नाही तर मग घेणार कोण रिस्क. आर्मी अशा क्रिटिकल आणि खरंच इथं वर्स्ट कंडिशन आहे. असं नाही की सगळं व्यवस्थित आहे आणि आम्ही तुम्हाला फक्त विनंती करतोय असं नाही. तुम्ही आलात तर ती वाचू शकतात म्हणलं. त्या माणसाचं खरं म्हणजे तशा प्रतिकूल हवामान परिस्थितीमध्ये त्या माणसानं ते हेलिकॉप्टर फ्लाय करणं. त्यांचे कर्नल अक्षय कुमार होते जे की कमांडिंग ऑफिसर होते आणि त्याचे पायलट होते लेफ्टनंट कर्नल करण बरार आणि मेजर देवरा. ह्या तिघांनी तसल्या क्रिटिकल कंडिशनमध्ये फ्लाय केलं आणि तुम्हाला सांगतो 27 लोकांना त्यांनी रेस्क्यू केलं. मला वाटते ह्याच्यापेक्षा पुण्याचं काम कुठलं असू शकत नाही. त्याच्यामुळं मी कायमस्वरूपी म्हणतोय की त्या मिलिटरीतल्या लोकांनी, आता ही सुद्धा जी लोक रेस्क्यू करायला गेलेली मिलिटरीची टीम होती त्यांचा सुद्धा जीव धोक्यातच होता. एनडीआरएफची टीम आहे ती, त्यांचा जीव सुद्धा धोक्यातच होता. पण दुसऱ्याच्या कुटुंबासाठी आपला जीव धोक्यात घालणारी ही माणसं आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही बघायची भूमिका घेणं मला तर पटत नव्हतं. आणि तुमच्या माहितीसाठी की मला संसदेत जाताना गेटवर सुद्धा त्यांना वाटत नाही हे खासदार आहे म्हणून. ती मला 2-2दा ID कार्ड विचारते माझं. ती एखाद्या वेळेस माझ्या बाजूला माझा कार्यकर्ता पांढरे कपडे घालून घेतलेला असेल तर त्याचा मागत नाही पण मला मागते. त्याला सांगावं लागते बाबा